नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपला मराठी यूट्यूब चॅनल मी पोनाळकरमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत आवाज बंदरामध्ये। इथं हिंद केसरी बैलगाडी स्पर्धांचं आयोजन केलं आहे। भव्य दिव्य अशा स्पर्धा आहेत, भव्य दिव्य असे बक्षीस आहेत। तर आज फायनलचे मानकरी कोण होतील ते तुम्हाला या व्हिडिओ मार्फत बघायला भेटणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। तर भेटू आता, कंटिन्यू व्हिडिओ पहा आणि व्हिडिओची मजा घ्या। बुलेट शोक साठी बैलगाडा इज्जत साठी एच के स्टाईल गौरवराचा मानता गौरवानाचा रामाचा मानाचा देवमानाचा तन खर्चाची मजुरी तन खर्चाची मजुरी नामुरी कहाती गोडी माझा राजा नामुरी कहाती गोडी माझा राजा बुलेट शोक साठी बैलगाडा इज्जत साठी एच के स्टाईल गौरवराचा मानता गौरवानाचा रामाचा मानाचा देवमानाचा तन खर्चाची मजुरी तन खर्चाची मजुरी नामुरी कहाती गोडी माझा राजा नामुरी कहाती गोडी माझा राजा
आजचं फेमस बैलगाडा आलं बघ, आलं बघ. डीजे राजेश इंडोने फेमस अलिबागची नगरी, मोठ्या दिलाचे ती मानकरी. फेमस अलिबागची नगरी, तिथं शर्यत प्रेमी घरोघरी. शर्यत खेळून करायचा राडा, तिथं खेळून करायचा राडा. शर्यत खेळून करायचा राडा, तिथं खेळून करायचा राडा. वाट आमची बाजूला सोडा, मैदानी पळतोय बैल गाडा. वाट आमची बाजूला सोडा, मैदानी पळतोय बैल गाडा. तर मित्रांनो, आवाज 15 मध्ये हिंद केसरी मैदानामध्ये फायनल सामना झालेली आपल्या समोर जोडी आहे. तर आपण बैल मालकाचं नाव जाणून घेणार आहोत आणि बैल मालकाशी संवाद साधणार आहोत. स्वतः मोहन म्हात्रे, चालक मालक स्वतः. म्हणजे स्वतः गाडी आखलून बक्षीस पत्र हा, झालेलं आहे. तर हो. तुमचं सगळ्यात पहिलं अभिनंदन आहे. धन्यवाद. यापुढे सुद्धा अशीच बक्षीस पत्र होते, या शुभेच्छा. हो, थँक्यू. आणि आज जर तुम्ही ट्रॅक्टरचे मानकरी झाले तर कसं वाटतं? खूप आनंद होत. तर जेव्हा तुम्ही घरून निघाले तेव्हा वाटलं का सोबत जाताना ट्रॅक्टर घेऊन जाणार आहात? अशी माझी खात्री होती नंबरला गाडी पहिली येणार, पब्लिक फिरली का गाडी येणार एवढी माझी इच्छा होती. होम ग्राउंड आहे प्लस. तुमचा घरचा ग्राउंड आहे, त्याच्यामुळे तुम्हाला यश भेटलेलं आहे. त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे. आणि यापुढे सुद्धा असे तुमचे बक्षिसाचे मानकरी हो, या शुभेच्छा. आणि एकदा बैलांची नावं सांगा आपल्या. हा हरण्या आणि हा फायटर पाहिजे. फायटर हा हरण्या. म्हणजे आधी व्यतिरिक्त अजून कुठे कुठे बक्षीस पत्र झालेले गाडी आपल्या? अगोदर सेमीला सारला अंतरात पहिली आलेली आणि मुरुडला एकदा 3 नंबर बसलेली ही जोडी. आणि ही माझी दुसरी जोडी 1 ते 15 नंबर एके वर्षाला घेतली. ती पण तुमची ती पण जोडी. आता आज होती, आज गाडी नाही बसली, आज होती. अर्जित होतच असते, पण तुम्ही आज मोठा म्हणजे हिंद केसरी मैदानात तुम्ही तुमचं नाव गाजवलं, त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. बैलगाड्या झालेल्या आहेत त्या फायनल मध्ये बुलेटचे मानकरी ठरलेले आहेत. निवास भगत, तर तुम्हाला कसं वाटते? आता आम्हाला खूप बरं वाटतंय, आमची गाडी 1 नंबरमध्ये बसल्याबद्दल चांगला आनंद वाटतोय. मला एक सांगायचं आहे की गाडी पलताना आपली जोरातच होती पहिल्यापासून, पण काहीशी कुठतरी कमी पडलेली वाटते. थोडी पब्लिक मध्ये थोडं हे झालं, वर खाली झाले आणि गाडी साईड काढायला लागायला लागलं, त्यामुळे थोडंसं वर खाली झालं, लेट झाला फिरायला यायला. थोडीशी गाडी कमी बुलेटचे मानकरी तर झालेले आहेत. हो हो. तर हे जे आहे हे सर्व मालकी नाही, त्या दोघी जणी परिवार आहे. हात करा, मालकी नाही दोघी जणी. ह्या ज्या आहेत त्या मालकीन आहेत, हितेश भगत आणि विराज भगत. तुमची गाडी नंबरामध्ये बक्षीस पत्र कसं वाटतं? किती आनंद? गाडी आणि बोला. आणि मला तर वाटते की हा बंदर, हा शर्यतीचा हा तुमचाच बंदर आहे. इथेच नेहमी प्रॅक्टिस करत असता. आणि आज पहिल्यांदा मालकीन बाई ह्या मैदानात उतरलेल्या आहेत. बरोबर. आनंद तर झालाच असणार. बुलेट घेऊन चालवणार का नाही? आता इथून बुलेट ठीक आहे, थँक्यू. सर्वांचे आभार. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. हा सर्व त्यांचा मित्र परिवार आहे, आपण पाहू शकता. मित्रांनो, आवाज हिंद केसरी मैदानात तृतीय क्रमांकाचे मानकरी झाले पडवळ बंधू. प्रथमतः अभिनंदन तुमचं. धन्यवाद. अभिनंदन बाबा. काय सांगितलं दादा या शर्यतीबद्दल, एकंदरीत आयोजनाबद्दल वगैरे? अतिशय सुंदर आयोजन, नियोजन सुंदर. त्यानंतर सर्व कमिटी मेंबरने घेतलेले कष्ट फार सुंदर होते ह्याच्यात. आणि इतक्या गाड्यांचं नियोजन करायचं म्हणजे साधी गोष्ट नव्हती, त्यासाठी फार मेहनत करावी लागली असं गावकऱ्यांना. गाववाल्यांचं पण अभिनंदन. आणि असलेले स्वयंसेवक त्यांनी सुद्धा अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली, त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊ. आणि अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेला आहे. तर काका, आज हिंद केसरी मैदानामध्ये तुमची गाडी बक्षीस पात्र झालेली आहे. आज कसं वाटतं तुम्हाला? किती आनंद झाला? काय? निश्चितच आनंद आहे. तर एवढ्या मोठ्या शर्यतीमध्ये साधारणतः 200-250 गाड्यांमध्ये आज आपली गाडी बक्षीस पात्र ठरली फायनलमध्ये, तर त्याचा आनंद निश्चितच आहे. तर तुमचा पुन्हा एकदा अभिनंदन आहे आणि यापुढे सुद्धा अशीच बक्षीस पत्र गाडी हो, या शुभेच्छा. मला एक सांगायचं आहे की आपली जी महिला आहेत ती आता लगातार 3 फायनल मारल्या होत्या. जराशी कमी पडले असे वाटतंय? कमी पडले म्हणजे आता का मध्ये एक खड्डा होता आणि त्या खड्ड्यामध्ये माती टाकली होती, त्याच्यामुळे ती गाडी परत मागे फिरून घ्यावी लागली, त्यामुळे ते थोडंसं अंतर. तरी पण हिंद केसरीचे मानकरी झालात, हो, बाईकचे मानकरी झालात, तर तुम्हाला कसं वाटत आहे? अतिशय आनंद वाटतोय. आणि आज ह्या मैदानामध्ये आपल्याला
सर्व म्हणजे तालुक्यातल्या एक नंबरच्या गाड्या होत्या आणि अशा ह्याच्यामध्ये शर्यत जिंकणं हे फार सुद्धा आनंदाचीच गोष्ट आहे. बाबू पडवल बाबू यांचं पडवल. हिंद केसरी म्हणून नाव कोरलेलं आहे, बरोबर आहे. हिंद केसरी म्हणून नाव कुठं कोरलेलं आहे, पण याच्या आधी सुद्धा 3 लगातार फायनल मारल्या होत्या. हो, यावर्षी. त्यामुळे आता तर नाव टॉपला गेलेलं आहे. तर धन्यवाद. अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. बैलगाडा शर्यत.